अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याच्या मुदतीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदे सेनेला शह दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 वर्षांची मुदत दिली आहे। हाजी अराफत यांच्या नेतृत्वात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तसंच वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मुदतवाढ देण्यात आल्याने त्यांच्यावर वर्षभर कोणतीही कारवाई होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। तर एक मोठी बातमी आपण पाहतोय, मराठी शिकण्यासाठी आता परप्रांतीय रिक्षा चालकांना एक मोठा निर्णय त्यांच्यासाठी घेण्यात आलेला आहे। 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली आहे। आज मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ द्या अशी मागणी घेऊन रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेल्या होत्या आणि या बैठकीत त्यांनी ही प्रमुख मागणी केली की आम्हाला 1 वर्षाची मुदतवाढ द्या जुजबी मराठी शिकण्यासाठी। आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। तर शिंदे सेनेचे मंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय या सगळ्या संघटनांनी, रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी थेट फडणवीसांच्या दारात पोहोचले आणि फडणवीसांकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला 1 महिन्याची नाही तर आम्हाला 1 वर्षाची मुदतवाढ द्या। आणि त्यानंतर फडणवीस सरकारनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। शिंदे सेनेला शह दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी आणि मराठी शिकण्यासाठी परप्रांतीय रिक्षा चालकांसाठी, परप्रांतीय टॅक्सी चालकांसाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। मात्र खरंच जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्ष हा जो कालावधी आहे तो खरंच योग्य आहे का, यावर आता शिंदे सेनेची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर मराठी शिकण्यासाठी परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। मराठी शिकण्यासाठी 1 वर्षांची मुदत देण्यात आली आहे। नेते किंवा जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता टॅक्सी आणि रिक्षा चालकांसंदर्भातला। तो निर्णय आता मुख्यमंत्री डावलला आहे आणि 1 वर्षाची मुदतवाढ जी आहे ती मराठी शिकण्यासाठी दिलेली आहे। वाटतं का दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, महायुतीमध्ये संघर्ष सुरू आहे? नाही, दाबण्याचा प्रकार काही नाही आहे। त्यांना माहिती आहे आपण जबरदस्ती केली तर जे काही मतदान आपल्याला थोडंफार मिळेल हिंदी भाषिकांचं किंवा इतर प्रांतीयांचं ते कुठेतरी मतदान आपल्याला मिळणार नाही हे त्यांना माहिती पडल्यामुळे त्यांनी 1 वर्षाची मुदत वाढवली, बाकी काही नाही। मग असं वाटतं का की आमने सामने आल्यात निर्णयाला घेऊन मराठीच्या सक्ती? मराठीचा हल्ली राजकारण चाललेलं आहे, त्यांना माहिती आहे। माझा तर एवढाच आहे, महाराष्ट्रात तुम्ही पोटपाणी भरता, महाराष्ट्राच्या भाषेचा सुद्धा आदर करायला पाहिजे त्यांनी। धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अनुपचा मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।